ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं एनएस लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूं मैं मारूली चर्च में। आप देख रहे हैं मेरे जेजेवाड़ी में। आप देख रहे हैं किस तरीके से झाड़ घर के ऊपर गिरा है। इस तरीके से जो बिल्डर है उसका लापरवाही है। घर जब भी उसने पतरा लगाया तो उसके उसी टाइम पेड़ को बीएमसी का परवानगी लेके उसको काट देना चाहिए। आज देख रहे हैं जिसके घर पे गिरा उनकी क्या हालत है। आइए जनता से जानते हैं जनता क्या कहती है। क्या कहेंगे, आपका नाम? मेरा नाम शीतल पारकर है और सुबह से हम लोग ने कुछ नहीं, 4 साल से हम लोग उधर प्रेम प्रकाश वालों को बोल रहे थे, नोटिस दे रहे थे, लेटर लिख के कि झाड़ तोड़ो, कोई दखल नहीं दिया। लेकिन अभी ये जब पत्रे लगा रहे थे ना, उस टाइम पे हमने जब ये पत्रे लगा रहे थे, जब भी हमने वो लोगों को बोला था कि पहले ये डाली तोड़ो उसके बाद में पत्रा लगाओ, लेकिन उनका काम था जो बिल्डर को बोलना, लेकिन उन्होंने वो काम किया नहीं और आज हमारी ये हालत है। आपने किसको कंप्लेन किया था? जो पत्रे लगा रहे थे उनको हम लोगों ने बोला था कि ये कर दो करके। किसने लगाया? बिल्डर ने, उनका नाम नहीं पता है हमको, लेकिन ये प्रेम प्रकाश बिल्डिंग उन्होंने ली है और उन्होंने ये पत्रे लगाए है। तो उस टाइम पे हमने बोला था कि ये करो करके। जिस तरीके से देखा, इन्होंने कहा कि हम लोगों ने जो पत्रे लगा रहे थे उस टाइम उनको बीएमसी का परवानगी लेके झाड़ काटना चाहिए। आज जिस तरीके से घटना हुई, किसी की जान भी जा सकती थी। ऐसे आप देख रहे हैं कि अभी चेंबूर में और हर जगह बहुत ज्यादा झाड़ गिर रहा है। किस तरीके से यहाँ जनता परेशान, और ये बारिश इतनी तूफान पूर्ण बारिश हो रही है कि किसी का लगा के भी दे सकते हैं। अभी ताड़पत्री लगा के दे रहे हैं और बाद में करेंगे करके, तो बाद में किसने गारंटी लिया? आप देख रहे हैं कि जनता भड़की हुई, जनता में आक्रोश है। क्या कहेंगी आप? नहीं, हमने जब कंप्लेंट डाली, जब पत्रे लगा रहे थे, पर वो लोग बोले ये हमारा काम नहीं है, वो लोग पत्रे लगा के चले गए, ये बिल्डर का काम है। आप बिल्डर को बोलने के बावजूद भी वो लोग ने ध्यान दिए नहीं है। अभी ये नतीजा आप देख रहे हो, झाड़ गिर गए। आप बिल्डर के पास गए? बिल्डर का नाम क्या है? बिल्डर का नाम धीरज है। ये जो सामने खड़े हैं, यहाँ पे आए बिल्डर भी, उनको भी बोले थे। उनको 2-3 साल पहले कॉलोनी को भी हम लोग ने कंप्लेंट डाले कि आप अपना झाड़ तोड़ तो हमारे घर पे गिरेगा, पर वो लोग ने ध्यान दिए नहीं है। और बारिश की वजह से झाड़ गिर गया, हमारे घर के नुकसान हो गए, पूरा पतरा बितरा सब टूट गया। किसी को चोट वगैरह तो नहीं है? नहीं, चोट नहीं आई। हम लोग सब भाग गए, हम लोग हाँ, जैसे आवाज आई हम लोग सब लोग बाहर भाग के। अभी झाड़ गिरा तभी आप घर के अंदर थे? हाँ जी, मैं घर के अंदर थी, जोर से आवाज आया, कुछ को भी गिरा करके बाहर आके देखते तो झाड़ गिर गया। देख रहे हैं जिस तरीके से बीएमसी की बहुत बड़ी कमजोरी है कि आप उनको पता है कि मुंबई की बारिश इतनी तूफानपूर्ण होती है और ऐसे भी सरकार ने अलर्ट किया हुआ, तो क्यों नहीं बीएमसी बरसात के पहले ही ऐसे जो झाड़ है जो जूने पुराने हो गए, जिनकी छटैया होनी चाहिए, वो क्यों नहीं कर रही? आज किसी की जान जाती, किसी मासूम बच्चे की जान जाती, सिर्फ यहाँ पे फोटो सेशन के लोग आते हैं, तो उसके पहले ही क्यों नहीं कार्रवाई करते हैं? ठीक है, आइए जानते हैं जनता से और क्या कहती है। आप क्या बोलेंगे? आमचं म्हणणं एवढंच आहे, गेल्या काही वर्षापासून आम्ही ह्या जागेचा जो बिल्डर आहे त्याला पण आम्ही किती वेळा सांगितलं, आम्ही लेटर पण किती वेळा दिलेले आहेत, पण हा कुठलंही काम करत नाही। तो नाही रस्त्याची करत, नाही झाड कापायची करत, नाही संडास बाथरूमचं करून देत। त्याला जबाबदार कोण? आज जर माणसं मेली असती तर त्याला जबाबदार कोण? बरं, बाजूचा जो आहे राजीव निवासवाला आणि प्रेमप्रकाश बिल्डरवाला, ह्याला पण आम्ही सांगितलं होतं, पण तो पण लक्ष देत नाही। मग याला जबाबदार, आज जे झाड पडलंय त्याला आता माणसं मेली असते, घरामध्ये बायका माणसं मेले असते, पोरं मेले असती, त्याला जबाबदार कोण? आम्ही सांगून थकलोय। या जागेचा जो मालक आहे जाधवजी जेठाबाई आणि सुधीर शेट्टी बिल्डर, त्याला पण सांगितलेलं आहे, पण ते लोक लक्ष देत नाहीत। बघा, आम्हाला तो हात जोडून विनंती आहे। माध्यम से क्या आप कहना चाहेंगे सरकार को और जो बिल्डर है उसको? आज जे झाड कोसळले आहे ते झाड तोडण्यासाठी बीएमसीचा एक माणूस वरती घरावर चढला होता, तो आता जखमी होऊन पडलेला आहे। आता आमची एक विनंती आहे या न्यूज चॅनेलला, तुमच्या तर्फे काहीतरी होईल हे आम्ही तुमच्याकडे आशा पकडतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिस तरीके से देखा कि जनता की आक्रोश है कि आज अगर किसी की जान को कुछ हो सकता तो आप कितने भी पैसे दे देंगे तो उस जान का कीमत नहीं लौटाया जा सकता था, मगर आज जो भी झाड़ काटने के लिए पड़ा वो भी जख्मी पड़ा हुआ। आइए जानते हैं बिल्डर से कि बिल्डर क्या कहते हैं। मोरे कौन है? मोरे काका? मोरे कौन? मोरे मैडम है, झाड़ काटने वाले गार्ड, वो मैडम है, आई है। वो आहे। हाँ, और शंकर देव साइड है, शंकर देव। मॅडम, गेले 3 महिन्यापासून मी वारंवार पत्रव्यवहार करतोय। बीएमसीला, नगरसेवक सर्वांना मी पत्र पाठवलेले आहेत की बाबा झाड धोक्याचे झालेले आहेत, तिकडे झाड, इकडे सर्वचे झाडांचे दिलेले आहेत, संडासच्या इथे टाकीची रिपेअरिंग साठी दिलेले आहेत। हे काय दुर्घटना होणार होती, वारंवार मी पत्रव्यवहार करत होतो, पण कोणी बीएमसीने दखल घेतली नाही। ना स्थानिक बिल्डर आहे सुधीर शेट्टी,
यांनी पण दखल घेतली नाही. तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केलं होतं का? लेटर हेड सुद्धा माझ्याकडे आहे की मी पत्र पुरावा केल्या, 2 कॉपी पण माझ्याकडे आहे. पण हे कोणी वारंवार यात दुर्लक्ष करतायत. इथं सिक्युरिटी गार्ड आहेत गौतम शिंदे, हे पण सारखे वारंवार बिल्डर गेलेलं माणसं घेऊन सिक्युरिटी गार्ड बाउन्सर घेऊन येतात आणि धमकवतात लोकांना की आम्ही बघतो, आमचं काय आहे ते आम्ही बघू. जनता का सवाल है कि हमने बारंबार पत्र व्यवहार नगर सेवक को, बीएमसी के अधिकारियों को और बिल्डर को किया, पर फिर भी कहीं ना कहीं इन सभी की बहुत बड़ी कमियां दिखाई दे रही है। और जिस तरीके से झाड़ गिरा है, अगर वो झाड़ किसी के आंख के ऊपर गिरा रहता या कोई किसी के जान गई रहती तो इसका जिम्मेवार कौन रहता? क्या बिल्डर होता? क्या यहाँ का बीएमसी ऑफिसर होता? जो पहले ही ये सब करना चाहिए वो आज इस टाइम हो रहा है। जिस समय बरसात, इस समय करंट का भी झाड़ गिरने की वजह से वायर भी टूट सकता है। जैसे आप देख रहे हैं न्यूज के माध्यम से कंटिन्यू करंट से लोग मर रहे हैं, लोग नाले वगैरह खुला उसमें मर रहे हैं। आइए जानते हैं कुछ और जनता से कि जनता क्या कहती है। और कौन बोलेगा? तुम्ही बोलतो का? हा बोला. या ठिकाणी आज सकाळी झाड पडलेलं आहे. ही जी जागा आहे त्या बिल्डरने या ठिकाणी हस्तांतरण केलेलं आहे. पण आता बिल्डरला आम्ही विचारलं का बाबा हे जागा तुम्ही हस्तांतरण केलीत काय, तर तो म्हणतो नाही, ही माझी जबाबदारी नाही. आणि याच्या अगोदर त्या बिल्डरची माणसं आली होती, ते म्हणत का बाबा आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्ही ही जागा त्याचा ताबा घेतलेला आहे. तर माझं एवढंच म्हणणं होतं, जर 2 महिन्या अगोदर जागा घेतली होती, 1 महिना अगोदर पाऊस पडण्याचा बाकी होता, मग तुम्ही झाडं का छाटले नाहीत? तुम्ही झाडं छाटायला पाहिजे. झाडं जर छाटले असते या ठिकाणी तर अशी दुर्घटना घडली नसती. आज ही फक्त घरावरती पडला, घरातल्या माणसांना जर एवढं मोठं झाड पडलं असं दुर्घटना घडली असती तर संपूर्ण मुंबईमध्ये त्याचा इफेक्ट पडला असता. म्हणून मी या ठिकाणी बिल्डरवरती या ठिकाणी एफआयआर दाखल व्हावा असं मी या सर्व रहिवाशांच्या वतीने मी करतो. आणि खरोखरच या अतिशय ह्या ज्या बिल्डरनी ज्या ठिकाणी जे दुर्लक्ष केलंय, हे दुर्लक्ष अतिशय खरं म्हणावं लागेल. कारण त्यांनी या लोकांना वाऱ्यावर सोडलंय. तर वाऱ्यावर न सोडता हे सर्व जे नागरिक आहेत हे मगाचपासून या ठिकाणी अतिशय संताप व्यक्त करतायत. पण आमच्या नगरसेवक या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी हा प्रायव्हेट प्रॉपर्टी असून सुद्धा या ठिकाणी ते काम केलेलं आहे. परवाच आम्ही नगरसेवक आणि संबंधित महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरलो. त्यांनी प्रत्येक आम्ही झाड दाखवलं आणि आज ना उद्या छटाई तिथे होणार होती. मग हा बिल्डर त्याची जबाबदारी का हटकतो, हा माझा सवाल आहे. म्हणून या रहिवाशाच्या वतीनं आणि सर्व रहिवाशाच्या वतीने मी सांगतो त्याच्यावरती एफआयआर दाखल झालंच पाहिजे. जिस तरीके से देखा आपने, यहाँ जनता की और सबकी मांग है कि बिल्डर के ऊपर एफआईआर होनी चाहिए, क्योंकि जगह जब घेरते समय उसको खुद का जगह दिखा तो वो झाड़ की छटाई क्यों नहीं की, क्योंकि वो बहुत जूना झाड़ है. आइए ऐसे अपडेट देखने के लिए जुड़ी रहिए ANS लाइव न्यूज से. मी बबन भोसले, जेजेवाडीचा रहिवासी अध्यक्ष आहे इथला. मी इथे 2014 पासून बिल्डरनी आमच्या जागेवरती कब्जा केली, म्हणजे त्यांनी विकत घेतलेली जागा 2020ला त्यांनी दात्याचं टायटल लागले आणि आमच्या सह्या बिया सगळ्या झालेल्या आहेत. पण त्याची अशी दादागिरी चालली की माझ्या परमिशन शिवाय तुम्ही लादी सुद्धा इथं बदली करायची नाहीये. सुधीर शेट्टी म्हणून बिल्डर आहे. माझ्या परमिशन शिवाय तुम्ही रस्ता सुद्धा बनवायचा नाही. तर तुम्ही काय मानून देत नाही? तुम्ही असं हा, तर मी त्यांना विचारलं. आम्ही आमच्या नगरसेवक आमचे आमदार काते साहेबांना पण त्यांच्यासमोर घेऊन गेलो. त्यांनी काते साहेबांचा बाप काढला. तुझ्या बापाची जागा आहे का, हे तू इथे कुठं मला विचारायचं करतो. इथे अंजली नाईकांनी या शौचालयाचं हे केलं, काम केलं, बनवून दिलं आणि तिची पाठी लावली. ती पाठी सुद्धा का लावली मला विचारल्याशिवाय? एवढी त्याची दहशत आहे या वाडीमध्ये. आम्हाला एक खांब पण बदली करायचा असेल तर आम्हाला सगळं त्या गोष्टी जाऊन ते विचारायला लागतात. सत्यनारायणची पूजा असेल तरी आम्हाला तिकडे जावं लागतं लेटर घेऊन. लग्न कार्य असेल तरी आम्हाला तिकडे जावं लागतं, त्याच्याकडे लेटर. बिल्डरची खूप दादागिरी चालली, फुल दादागिरी. आणि इथे बाउन्सर आणि तुमची काय ऍक्शन आहे बिल्डर? आमची ऍक्शन आहे, बिल्डरने आम्हाला करून द्यावं. तो बोलतो तुम्ही जागा वाढवतात तर तू चेंज करा. हा, तू तुझं काम चालू कर. आमच्यापासून सह्या घेतलेल्या आहेत. आज 14 ते 20 वर्ष झाले सह्या 14 पासून सह्या घेतलेल्या आहेत. अग्रीमेंट केले, सगळं झालेलं आहे. पण त्याला NOC भेटत नाही. कुठे त्याचं चॅरिटेबल कमिशनर मध्ये गाडी अटकलेली आहे ट्रस्टी संघ. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला माहित झालेलं आहे. पण तो येत नाही स्वतः. त्याचा माणूस प्रभू म्हणून आहे, तो सुद्धा येत नाही. आला तेवढ्या पुरता येतो, हो जाईल आता पुढच्या महिन्यात अशी करता 14 वर्ष आमच्या रामाचा वनवास संपला, तरी आमचा वनवास संपला नाही अजून. इथे काय मागणी करणार माझ्या न्यूजच्या माध्यमातून? मागणी हीच आहे की सुधीर शेट्टी बिल्डरनी लवकरात लवकर ह्या जागेचा डेव्हलप करावा आणि ज्या नियमाप्रमाणे जे आहे, जसं आता त्यांनी 335 दिलंय आणि हर एक 5 वर्षांनी आपलं गव्हर्नमेंट चेंज होतं, त्याप्रमाणे त्याचा GR वाढत असतो. तर आज आम्हाला 15 वर्ष झालेली आहेत. तर GR प्रमाणे आम्हाला आणि बेनिफिट त्यांनी द्यावं आणि आम्ही नवीन अग्रीमेंट करून आम्ही त्याच्या संदर्भात. दुर्घटना झाली त्याच्यावर, आता दुर्घटना झाली तर तोच जिम्मेदार आहे शेट्टी म्हणून, कारण का ते आम्हाला काही कुठली कामं करून देत नाही. तुमच्या काय ऍक्शन होणार आहे? आमची ऍक्शन आम्ही सगळे मिळून आम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेतोय.
ओके ठीक आहे. तुम्ही काय बोलणार काका? मी काय बोलू ते बोलले आपले अध्यक्ष बोलले हे बघा 1 वर्ष अगोदर हे सर्व बिल्डरच्या माणसाला दाखवून मेजरमेंट दाखवलं होतं ते पडणार आहे तरी सुद्धा काय ऍक्शन घेतलं नाही आणि काम केलं पण आणि नगरसेवकाला करायला पण देत नाही. जिस तरीके से देखा उन्होंने सारे जनता ने कहा कि यहाँ पे नगर सेवक को भी काम नहीं करने दिया जाए क्योंकि 14 साल पहले इनसे जो सिग्नेचर कर लिया गया है, राम का वनवास खत्म हो गया मगर इनका वनवास अभी तक खत्म नहीं है. जिस तरीके से 5 साल में जीआर चेंज होता है वैसे उनको इनका कहना है जनता का कि हमें भी उस तरीके से जो फैसिलिटी वो देना चाहिए. नहीं तो जनता चली अभी इस बिल्डर के खिलाफ FIR दर्ज करने. आइए ऐसे अपडेट देखने के लिए जुड़े रही है NS लाइव न्यूज से. क्या कहेंगे किस तरीके से जो झाड़ गिरा है और आपको बारंबार जनता बोल रही है कि आपको हमने लेटर दिया है और उसके बाद भी आपने अभी तक वो झाड़ का छटैया नहीं करवाया. जिस तरीके से दुर्घटना हुई है मतलब किसी की जान नहीं गई, किसी को हानि नहीं, मगर जिसके घर पे गिरा है उसकी पूरी तरीके से डैमेज हो चुकी है. क्या कहेंगे आप? मैडम कुछ नहीं है, 2 महीना ही हुआ है रीडेवलपमेंट का काम लेके. अभी हमें सोसाइटी ने हमें बताया नहीं था. अगर एप्लीकेशन दिया होता था BMC में तो पहले ही वो चीज़ करा देते थे. जो चीज़ हमारे नज़र में आई थी वो हमने ऑलरेडी कटिंग करा दी थी. होपफुली एयर प्रेशर और ये सब चीज़ों की वजह से इतना ज़्यादा है और पतरे की हाइट भी ज़्यादा होने की वजह से शायद वो घटना हो गई है, बट अनफॉर्चुनेटली नहीं होनी चाहिए थी. वी विल टेक केयर ऑफ इट. जो भी कुछ हुआ है इट्स लकी कि किसी को लगा नहीं है. होपफुली देखते हैं, वी टेक द प्रिकॉशंस फर्दर कि ऐसे कुछ हो ही नहीं. बट इनका जनता का कहना है कि 14 साल हो गया है उनको सिग्नेचर करके. जैसे राम का वनवास 14 साल में उनको अभी तक कुछ भी नहीं घर बना के मिला है और उनका कहना है कि एक बात मतलब एक लादी के लिए भी आपसे परमिशन लेना पड़ता है, एक शादी ब्याह के लिए भी ये लेना. आपका नाम? धीरज जादवानी. डीजे होम्स करके फर्म है हमारा. ये जो आप जिस प्लॉट की बात कर रहे हैं वो चरिश्मा डेवलपर्स के पास है. ओके, तो अभी आपके तरफ से इनको क्या प्रिकॉशन वी विल टेक केयर ऑफ इट. वॉट एवर इट इज बना के देंगे, करके देंगे, काम करके देंगे. वॉट एवर इट इज. कितना टाइम लग जाएगा आपको? एज सून एज पॉसिबल. रेंज खुले वो तो है, बारिश का भी तो काफी वो चल रहा है. विदिन नेक्स्ट 24 आवर्स 48 आवर्स जैसे ही मौसम खुलता है वैसे ही काम करके वापस सही करके देंगे. क्या करेंगे. ठीक है, जैसा इन्होंने कहा कि अभी 2-3 जैसे 24 आवर्स के बाद बारिश का जैसा कंडीशन रहेगा उस तरीके से उस घर का रिपेयर करके देंगे. ऐसे अपडेट देखने के लिए जुड़ी रही है NS लाइव न्यूज से.